आपले जग हे दोन बाजारपेठांमध्ये विभागलेले आहे, ज्यात उद्योन्मुख आणि विकसित अशा या दोन बाजारपेठा आहेत. उद्योन्मुख आणि विकसित बाजारपेठा हे आर्थिक विकासाचे दोन वेगवेगळे टप्पे आहेत. उद्योन्मुख बाजारपेठा म्हणजे जलद आर्थिक वाढ आणि औद्योगिकरण अनुभवणारे देश, बहुतेकदा विकसित होत असलेल्या वित्तीय प्रणाली आणि पायाभूत सुविधांसह. दुसरीकडे विकसित बाजारपेठा स्थापित अर्थव्यवस्था, मजबूत वित्तीय प्रणाली आणि परिपक्व पायाभूत सुविधांनी वैशिष्ट्यीकृत असतात. उद्योन्मुख बाजारपेठा उच्च वाढीची क्षमता देतात, परंतु त्यांच्यासोबत जास्त जोखीम आणि अस्थिरता असते, तर विकसित बाजारपेठा स्थिरता आणि परिपक्वता प्रदान करतात, परंतु कमी संभाव्य परतावा देतात. उद्योन्मुख बाजारपेठ ही अशी एक बाजारपेठ आहे ज्यामध्ये विकसित बाजारपेठाची काही वैशिष्ट्ये आहेत, परंतु ती त्याच्या मानकांना पूर्णपणे पूर्ण करत नाही. यामध्ये भविष्यात विकसित होणारे बाजारपेठ बनू शकतील किंवा भूतकाळात असतील अशा बाजारपेठांचा समावेश आहे. विकसित बाजारपेठांमध्ये मजबूत वित्तीय व्यवस्था, उच्च दरोडाई उत्पन्न आणि स्थापित पायाभूत सुविधा असलेल्या प्रगत अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. त्यांना सामान्यतः स्थिर मानले जाते आणि त्यांच्या बाजारपेठेत उच्च पातळीची तरलता प्रदान करते. उदाहरणे म्हणजे युनायटेड स्टेट्स, जपान आणि युनायटेड किंगडम. विकसित राष्ट्रांमध्ये अधिक प्रगत अर्थव्यवस्था, चांगल्या विकसित पायाभूत सुविधा, अधिक परिपक्व भांडवली बाजार आणि उच्च राहणीमान आहे. दुसरीकडे उद्योन्मुख बाजारपेठा जलद वाढ आणि विकासाच्या प्रक्रियेत आहेत, परंतु त्यांच्याकडे घरगुती उत्पन्न कमी आहे आणि भांडवली बाजारपेठ विकसित देशांपेक्षा कमी परिपक्व आहेत. त्यांची वैशिष्ट्ये जलद आर्थिक वाढ आहेत, परंतु त्यांच्या पायाभूत सुविधा आणि घरगुती उत्पन्न अद्याप तेवढे वाढलेले नाही.